संसदीय लोकसभा आणि राज्यसभा सत्र चालू आहे। या सत्रामध्ये सामान्य जनतेचा प्रत्येक प्रश्न संसदीय सदस्याकडून लोकसभा असेल किंवा राज्यसभेमध्ये मांडला जात आहे। त्यातल्या त्यात सामान्य जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त मांडले ते राघव चड्डा जे आहेत त्यांनी मांडलेले आहेत। आणि मागच्या 2 दिवसांमध्ये राघव चड्डा यांना आपल्या एका प्रतिनिधीने म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांच्या प्रतिनिधीने राघव चड्डा यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे की जसे तुम्ही सामान्य माणसांचे प्रश्न मांडले, मग रिचार्ज संदर्भातील प्रश्न असतील किंवा बाकीचे बरेच प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत, जे प्रश्न मांडलेले आहेत तसाच प्रश्न EPS 95 पेन्शनधारकांचा संसदेत मांडावा यासाठीचं पत्र म्हणजे लेटर हे राघव चड्डा यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर EPS 95 पेन्शनधारकांचं जंतर मंतरला एक आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये बरेच संसदीय सदस्य आले होते। मग कर्नाटकचे संसदीय सदस्य होते, उत्तर प्रदेशचे असतील, बरेच संसदीय सदस्य कोल्हापूरचे असतील, बरेच संसदीय सदस्य येऊन गेले आणि प्रत्येकाने हेच सांगितलं होतं की आम्ही तुमचा सध्या लोकसभा आणि राज्यसभा संसदीय सत्र चालू आहे आणि या संसदीय सत्रामध्ये प्रामुख्याने आम्ही तुमचा मुद्दा आहे तो मांडू असं सांगितलं होतं। परंतु त्यातील 1 ते 2 सदस्यांनी संसदीय सदस्यांनीच हे हा जो EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा आहे तो मुद्दा मांडलेला आहे। नेमकं कोणत्या सदस्यांनी मांडला आहे तो तर आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत। परंतु कालची महत्त्वाची अपडेट म्हणजे काल प्रत्येक EPFO कार्यालयावरती मोर्चे नेलेले आहेत। नेमके या मोर्चांचे अपडेट काय आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचं आहे। चला तर पाहूयात नेमकी ही अपडेट काय आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर EPS 95 पेन्शनधारकांचा बजेटमध्ये मुद्दा हा घेतला जाईल असं प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना वाटत होतं, इव्हन मलाही वाटत होतं, परंतु तो घेतला नाही। आणि त्यानंतर कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरला एक आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये बरेच संसदीय सदस्य आले होते। त्यातील एक महत्त्वाचे आणि तरुण संसदीय सदस्य म्हणजे माननीय ईश्वर खुर्दे, कर्नाटक संसद हे जे आहेत यांनी परवा संसदीय जे लोकसभा आणि राज्यसभेचं सत्र चालू आहे या लोकसभेच्या सत्रामध्ये EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा आहे तो प्रामुख्याने मांडला आहे। त्यावेळी ते म्हणाले की EPS 95 पेन्शनधारकांना या अगोदर जेव्हा मागच्या 13 ते 14 वर्षापासून EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन आहे तीच आहे। जवळजवळ 36 लाखापेक्षा जास्त EPS 95 पेन्शनधारक आहेत की ज्यांना 1000पेक्षाही कमी पेन्शन मिळत आहे आणि जवळजवळ 80 लाख पेन्शनधारक आहेत की ज्यांना पेन्शन त्यांच्या उचित अशी पेन्शन मिळत नाही असं सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलं। तर ही पेन्शन वाढवावी, ही पेन्शन त्यांना 7500 रुपये करावे असं सुद्धा कर्नाटकचे संसदीय ईश्वर खुर्दे यांनी लोकसभेमध्ये आपला प्रस्ताव हा मांडलेला आहे। परंतु त्यानंतर जे बरेच संसद येऊन गेले त्यांनी फक्त आश्वासन दिले होते, परंतु आतापर्यंत जे लोकसभेचं सत्र चालू आहे यामध्ये मात्र हा मुद्दा त्यांनी मांडलेला दिसून येत नाही। आणि त्यामुळेच परवा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक परिपत्रक जारी केलं होतं। त्या परिपत्रकामध्ये सांगितलं होतं की आपण एक परिपत्रकाचा त्यांनी फॉर्मॅट सुद्धा काढला होता। मी त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर परवाच पोस्ट केलेला आहे। तो परिपत्रक त्यांनी यासाठी काढलं होतं की या प्रपत्राचा जो मायना आहे किंवा जो नमुना आहे तो सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि त्यांनी ज्या जिल्ह्यावाईज किंवा राज्यावाईज त्यांनी त्यावरती सर्व जे मजकूर आहे तो मजकूर भरायचा आहे। आणि ज्यांच्या जवळ संसदीय सदस्य आहे किंवा ओळखीचा आहे असा संसदीय सदस्य आहे की ज्याच्यापर्यंत आपलं हे लेटर पोहोचू शकतं अशा प्रत्येकाने लेटर हे त्यांना द्यायचं आहे। कारण सध्या तुम्ही बघितलं EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात अपडेट घ्यायचं कारण, सध्या फास्ट अपडेट घ्यायचं कारण एवढंच की संसदीय समितीचा जो एक 15वा रिपोर्ट आला होता मागच्या वीकमध्ये, तो रिपोर्ट इतका महत्त्वाचा असतो
की तो संसदीय समितीचा असतो आणि तो प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला रिपोर्ट असतो. त्यामुळे तो रिपोर्ट EPS 95 पेन्शनधारकांच्या मागणी संदर्भात होता. त्यामुळे हा मुद्दा आता उचलून धरणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, हेच कमांडर अशोक राऊत यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच त्यांनी जर कोणाच्या ओळखीमध्ये EPS 95 पेन्शनधारकांच्या कोणाच्या ओळखीमध्ये संसदीय सदस्य असतील तर त्या सदस्यांना जो लेटर त्यांनी परिपत्रक तयार केलेलं आहे ते परिपत्रक प्रत्येकाने द्यायचं आहे, असं सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी पुढची एक अपडेट दिलेली होती की काल 27 मार्च 2026ला प्रत्येक EPFO कार्यालयावरती मोर्चा आहे, ते मोर्चा न्यायचे आहेत आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना किंवा EPFOच्या अधिकाऱ्यांना ते परिपत्रक प्रधानमंत्र्यांच्या नावाने द्यायचं आहे. आणि ज्या ज्या मागण्या त्यावरती आहेत त्या मागण्या सुद्धा लिहिलेल्या आहेत. 4 मागण्या कोणत्या आहेत परत एकदा सांगते. पहिली म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही 1,000 वरून 7,500 रुपये करायची आहे. त्यानंतर फॅमिली पेन्शन ही जोडायची आहे. शिवाय महागाई भत्ता सुद्धा जोडायचा आहे. तसेच EPS 95 पेन्शनधारकांना मेडिकल कन्सेशनची सुविधा फक्त त्यालाच नाही तर त्यांच्या पती पत्नीला दोघांनाही मिळावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे. शिवाय EPS 95 पेन्शन स्कीममध्ये ज्या पेन्शनधारकांचा समावेश नाही अशा सर्व पेन्शनधारकांना सरसकट 5,000 पेन्शन करावी असं सुद्धा या प्रपत्रकातून सांगितलेलं आहे. शिवाय हायर पेन्शन संदर्भातील हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हाच लागू करावा अशी सुद्धा मागणी त्या प्रपत्रकातून केलेली होती. आणि हे प्रपत्रक काल 27 जानेवारी 2026ला प्रत्येक EPFO कार्यालयामध्ये दिलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांनी दिलेले आहे. काल प्रत्येक जिल्ह्यातून EPS 95 पेन्शनधारक EPFO कार्यालय असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असतील इकडे यावरती गेलेला होता किंवा तिथे त्यांनी प्रपत्रक सगळ्यांना सोपवलेले आहेत. यानंतर कमांडर अशोक राऊत यांनी पुढची एक अपडेट दिलेली आहे की जर आपल्याला एप्रिलच्या 2 तारखेपर्यंत आपल्याला याचा निर्णय नाही दिला तर आपल्याला पुन्हा आंदोलन करायचं आहे. आणि हे आंदोलन रास्ता रोको, रेल रोको आणि जेल रोको असं आंदोलन करायचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना करेंगे या मरेंगे या भावनेने तयार राहायचं आहे असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी परवा सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 2 झूम मीटिंग घेतल्या होत्या, त्यासुद्धा मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा संसदीय समितीचा 15वा रिपोर्ट आला त्यानंतर बरेच मीटिंग झाल्या. कमांडर अशोक राऊत यांनी 2 त्यानंतर झूम मीटिंग घेतल्या. शिवाय त्यांनी जे संसदीय सदस्य आहेत या संसदीय सदस्यांना बऱ्याच सदस्यांना लेटर सुद्धा दिलेले आहेत. शिवाय काल EPFO कार्यालयावरती जाऊन प्रत्येक EPFO अधिकाऱ्याला किंवा जिथे EPFO कार्यालय नसेल तिथं जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या नावाने लेटर सुद्धा दिलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत ईश्वर खुर्दे हेच आहेत कर्नाटक संसद आहेत. त्यांनी EPS 95 पेन्शनधारकांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा संसदेत मांडलेला आहे. ज्यांनी आश्वासन दिले होते त्यांनी आतापर्यंत दुसऱ्या कोणत्याही संसदीय सदस्यांनी EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभा संसदेत मांडलेला नाही. इथून पुढे आपल्याला पाहावं लागेल की कोण मांडणार. कारण जर हा मुद्दा राघव चड्डा यांनी मांडला तर त्यांचं आतापर्यंतचा रिझल्ट बघितला तर ते प्रत्येक मुद्दा हा अभ्यासू आणि प्रामुख्याने मुद्दा मांडत आहेत. त्यामुळे EPS 95 पेन्शनधारकांनी सुद्धा त्यांच्याकडे हा मुद्दा सोपवलेला आहे की ह्या मुद्द्याची तरतूद त्यांनी करावी आणि प्रामुख्याने हा मुद्दा संसदेत मांडावा. त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागेल की राघव चड्डा हे प्रामुख्याने हा मुद्दा संसदेत मांडतात का. महत्त्वाचं म्हणजे कालचे झालेल्या EPFOच्या कार्यालयावरती जे प्रपत्रक दिलेलं आहे प्रपत्रक पंतप्रधानांच्या नावाने दिलेलं आहे. त्यामुळे पंतप्रधानांना हे प्रपत्रक जाणार आहे आणि तिथून पुढे निर्णय हा होऊ शकतो की EPS 95 पेन्शनधारकांचं जी पेन्शन वाढीची मागणी आहे त्या पेन्शन वाढीच्या मागणी संदर्भात काय अपडेट आलेला आहे ते तो अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ यासाठीच होता की आतापर्यंत या वीकमध्ये EPS 95 पेन्शनधारकांचं नेमका अपडेट काय झालेलं आहे. कालचं अपडेट अतिशय महत्त्वाचं होतं.
प्रधानमंत्र्यांच्या नावानं दिलेलं प्रपत्रक, जे की प्रत्येक EPFO कार्यालयामध्ये दिलेलं आहे. सो हा तुमचा यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. 2 तारखेची वाट पाहायची प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांना आणि त्यानंतरचा निर्णय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेला निर्णय घ्यायचा आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.